2029ला बारामतीतून लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा, जय पवार यांचं वक्तव्य. तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार यांनी आणि अक्षय कर्डिलेंनी मतदानाचा हक्क बजावला. बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतायत. मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. दोन 2029ला बारामतीतून लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा, जय पवार यांचं वक्तव्य. तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. तमिळनाडूमध्ये पहिल्या 2 तासात सरासरी 18% मतदान. सगळ्या 234 जागांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा. सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क सकाळीच बजावला. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर चुरशीनं मतदान. पहिल्या 2 तासात सरासरी 19% मतदानाची नोंद. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत मतदान. शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना घरात घुसून मारण्याची धमकी. तर संजय गायकवाड प्रतिक्रियेवर ठाम. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. यादीमध्ये खटला 36व्या क्रमांकावर असल्यानं आज तरी सुनावणी होणार का, असा प्रश्न. सरकारी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरू. दुपारी 4:30 वाजता संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक. मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा. इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. मात्र इराणकडून अजूनही कोणताच प्रतिसाद नाही. ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या समुद्रातल्या इंटरनेट केबल्स तोडून टाकू, इराणची धमकी. IRGCनं इंटरनेट केबल्सचे नकाशे जारी केले. बदलापूर स्त्रीबीज प्रकरणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील 30 डॉक्टर्सना पोलिसांची नोटीस. आतापर्यंत 3 डॉक्टर्सवर गुन्हे दाखल. आणखी 8 जणांना अटक. सप्तशृंग गडावरील मंदिराच्या नक्षीकामात 22 किलो चांदीची तफावत समोर. चांदीचा अपहार झाल्याचा संशय. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 100 मैदानं उभं करण्यासाठी मदत करणार. नक्षलग्रस्त दंतेवाडातल्या दौऱ्यात सचिनची घोषणा. मुलगी सारा आणि सून सानियाही सचिनसोबत. तर जय पवारांसंदर्भात त्यांचा पक्षच निर्णय घेईल. मात्र 2029 मध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं रोहित पवारांनी म्हटलंय. बारामतीतून 2029 मध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होऊ शकते, असं त्यांनी म्हटलंय. अर्थात पवार विरुद्ध पवार लढत व्हावी ही लोकांची इच्छा नाही, असं रोहित पवारांनी म्हटलंय. विलिनीकरण झालं असतं तर 2029 मध्ये दादा मुख्यमंत्री झाले असते, असंही रोहित पवार म्हणाले. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता हे आपल्याला नाकारता येणार नाही. राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. तर रोहित पवारांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते, पण अशी लढत व्हावी ही जनतेची इच्छा नाही, असं देखील रोहित पवार म्हणाले. जर विलिनीकरण झालं असतं तर 2029 मध्ये अजितदादा मुख्यमंत्री झाले असते, असंही ते म्हणाले. 2029 मध्ये जय पवारांसंदर्भात त्यांचा पक्ष निर्णय घेईल, अशी ही प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिलेली आहे. त्यामुळे
2029च्या निवडणुकींच्या अनुषंगानं आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. आज बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील. दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती. दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार आहेत, तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्यानं तिथं पोटनिवडणूक होती आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क सकाळीच बजावला. मतदानाला सुरुवात होताच काटेवाडी मतदान केंद्रावरती सगळ्यात पहिल्यांदा उपमुख्यमंत्री आणि बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदानासाठी दाखल झाल्या. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवारही होते. काटेवाडीतच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही मतदान केलं. त्यानंतर बारामती रिमांड होम मतदान केंद्रावर सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानानंतर माध्यमांशी बोलताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच ही निवडणूक भावनिक निवडणूक असल्याचंही त्या म्हणाल्यात. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत. बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे. आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मुकाटे यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक नेमका कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज हा परिवार माझ्यासोबत एक कुटुंबासारखा उभा आहे, म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे. मी आज डोळे बंद करून सांगू शकतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती नगर राहुरी पाथर्डीचा हा पूर्णपणे साहेबांच्या प्रती असणारी भावना ही माताच्या रूपात व्यक्त होऊन मला संधी देतोय. या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. भाजपच्या कार्यकाळात मतदारसंघात कोणतंही मोठं काम झालेलं नाही, त्यामुळे या निवडणुकीत जनता आपल्या सोबत राहील असा विश्वास मोकाटेंनी व्यक्त केलाय. सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्यानं त्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं मोकाटेंनी सांगितलंय. याशिवाय प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्याच सोबत असल्याचा दावा मोकाटेंचा आहे. प्राजक्त तनपुरे 200% म्हणजे पूर्ण ताकदीनुसार माझ्या सोबतच आहेत, याच्यात एक टक्का बी शंका नाही. त्यांनी निवडणुकीतून का एक्झिट घेतली हे मला अजून काही कळलं नाही. मी त्यांच्याबरोबर ज्यावेळी चर्चा करेन त्यावेळी तुम्हाला मी ते सांगा. मी गेली 10-15 दिवसापासून नगर, पाथर्डी, राहुरीचा पूर्ण भाग खऱ्या अर्थाने मला प्रत्येक गावात जायला मिळालं आणि लोकांचा असा मला अनुभव आला, मला निवडून येण्यात एकही टक्का काही कसर राहिली नाही. मी 200% निवडून येणार. अचानक परवा दिवशी पवारसाहेबांची तब्येत, डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 2-4 दिवस कुठेही जाता येणार नाही आणि म्हणून पवारसाहेबांनी सांगितलं सुप्रियाताई सभेला येणार आहे. साहेबांना मला वाटतं सकाळी ऍडमिट केलेल्या बातम्या आल्या. मी तर काही बातमी पाहिली नाही, पण मला असं कळलं की त्यांना ऍडमिट केलं आणि पवारसाहेबांची एकदम विश्वासू म्हणून, घरचा माणूस म्हणून ताईंना सुद्धा तिथं थांबायला लागलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज ताई येऊ शकले नाही. राहुरीच्या जनतेच्या शब्दाला मी बांधील पहिल्यापासून राहिलो, इथून पुढे राहणार आहे असा एक संदेश खऱ्या अर्थाने त्या जनतेला तुम्ही द्या. मग खासदार साहेबांनी तो संदेश इथं वाचून दाखवला. राहुरीतले ठाकरेंच्या शिवसेनेतले बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनीही मतदान केलं. राहुरी तालुक्यातील देसवंडीमध्ये त्यांनी कुटुंबासह मतदान केलं. तालुक्याच्या अस्मितेसाठी लढत असल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे धनशक्ती नसली तरी जनशक्ती आहे असा दावा त्यांनी केलाय. रावसाहेब खेवरे आपल्या बरोबर आहेत. नाना, मतदानाचा हक्क बजावलाय, काय विश्वास आहे? 100% आत्मविश्वास आहे की ही निवडणूक अस्मितेवर लढली गेली आहे. अस्मिता म्हणजे कशी की 1,93,000 मतं हे राहुरी तालुक्यातले, 80,000 मतं हे नगर तालुक्यातले, 59,000 मतं हे पाथर्डी तालुक्यातले आणि असं असताना 1,93,000 मतं आमच्या असताना आम्हाला उमेदवारी करू दिली जात नाही किंवा उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही. त्याच्याचमुळं मी ह्या तालुक्याची अस्मिता घेऊन, ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला घेऊन ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक तमिळनाडू विधानसभेच्या सगळ्या 234 जागांसाठी मतदान पार पडतंय. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये आज एकूण 57.3 कोटी मतदार सहभागी होतील. राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार मिळून एकूण 4,618 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. संपूर्ण तमिळनाडूमध्ये सुमारे 75,032 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यापैकी 5,938 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. तर तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. एनडीए विरुद्ध स्टॅलिन यांचा डीएमके हा पक्ष सध्या चर्चेत आहे. अभिनेता विजयचं देखील मोठं आव्हान या दोनही पक्षांसमोर उभं आहे. त्यामुळे यावेळी तमिळनाडूची जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 234 जागा आहेत विधानसभेच्या आणि सगळ्या जागांसाठी आज मतदान पार पडतंय. सेलिब्रिटीजने देखील आपला मतदानाचा हक्क सकाळीच बजावलेला आहे. कमल हसन यांची कन्या श्रुती हसन यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. द्रमुकचे 164 तर काँग्रेसचे 48 जागांवरती उमेदवार आहेत. द्रमुक, एनडीए आणि अभिनेता विजयचं मोठं आव्हान आहे. रजनीकांत यांनी मतदान केलंय. कमल हसन, श्रुती हसन यांनी मतदानाचा हक्क बजावलाय, तर विजय थलपतींनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तमिळनाडूप्रमाणेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय. पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला 142 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी 2900 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात आज सुमारे 1,470 उमेदवार आहेत. त्यामध्ये भाजपनं सगळ्याच म्हणजे 152 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेत, तर तृणमूल काँग्रेसचे 148 उमेदवार आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत होती. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूलची गेल्या 15 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजपनं जणू चंग बांधलाय.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक दौरे केले. शुभेंदू अधिकारी, सुकांता मुजुमदार, दिलीप घोष, निश्चित प्रामाणिक अशी प्रादेशिक नेत्यांची फौज पक्षाकडे आहे. तर ममता बॅनर्जी सुद्धा आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 2021 में बीजेपी और टीएमसी के बीच में जो मतों का अंतर था वो था 60 लाख वोटों का। 2024 का जब लोकसभा चुनाव आता है तो वो अंतर रह जाता है 42 लाख वोटों का। और इस बार अभी तक जो एसआईआर की प्रक्रिया में वोट हटे और कटे कितने हैं, 90 लाख से ज्यादा। यानी कि पिछले 2 चुनावों में टीएमसी और बीजेपी के बीच का जो अंतर था उससे लगभग जो है 1.5 गुना से 2 गुना वोट कट चुके हैं, हट चुके हैं। और इसी वजह से एसआईआर एक बड़ा फैक्टर रहेगा। दूसरी महत्वपूर्ण चीज मत प्रतिशत अगर हम पश्चिम बंगाल की बात करते हैं तो 2016 में करीबन 83% था, 2021 के चुनावों में करीबन 82%, 2024 के चुनावों में करीबन 80%। यानी यहां मतदाता घरों से निकलते हैं। लेकिन क्योंकि इस बार एसआईआर से जो चुनाव आयोग का कहना है कि मतदाता सूची की शुद्धिकरण की प्रक्रिया हो चुकी है, लिहाजा मत प्रतिशत भी बढ़ेगा। और फिलहाल पश्चिम बंगालच्या मतदानादरम्यान सुतळी बॉम्ब फेकला गेला. अज्ञातांनी सुतळी बॉम्ब फेकल्यानं अनेक जण जखमी झाल्याचं कळतंय. मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या नावदामधली ही घटना आहे. पश्चिम बंगालमधल्या निवडणुका, मतदान हे कायमच संवेदनशील असतं. पोलिसांवरती इथली सगळी सुरक्षा सांभाळण्याचा मोठा तणाव असतो आणि दरवेळी कोणता ना कोणता विवाद या मतदानावेळी, निवडणुकीवेळी होताना आपण पाहिलेला आहे. आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे. मुर्शिदाबादमधल्या नावदामध्ये अज्ञातांनी सुतळी बॉम्ब फेकल्यामुळे मोठा तणाव निर्माण झालेला आहे. विशेष सुरक्षा दल इकडे बोलवण्यात आलेला आहे. सगळ्यांना थांबवण्याचे, आवरण्याचे प्रयत्न यांच्याकडून केले जात आहेत. मतदानावेळी हा सगळा प्रकार घडलेला आहे. सुतळी बॉम्ब फेकल्यामुळे लोक आक्रमक झालेत, काही लोक जखमी झाल्याची माहिती मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.